नमस्कार मंडळी. आज मी परत गावी चाललेलो आहोत आणि मार्लेश्वर इथून मी निघालेलो आहे. तरी तुम्ही पाहत आहात की हा शॉर्टकट रोड आहे. निवदे असं या गावाचे नाव आहे. या गावामध्ये हा शॉर्टकट फार मोठ्या प्रमाणात कोणाला माहीत नाही. सर्व लोक ओझरे, बामणोली या मार्गेच येतात, पण हा एक शॉर्टकट मार्ग आहे. तुम्ही कधी आला तर पहा. वरती एक 14 किलोमीटरच रनिंग भरतं आणि रस्ताही चांगला आहे. फक्त पहिल्या स्टार्टिंगलाच थोडा आंबा घाटापासून जरा 1-2 किलोमीटर जरासं अंतर खराब आहे. नंतर तुम्हाला चांगला रोड भेटणार आणि सुटसुटीत तुम्हाला जायलाही मस्तपैकी चान्स आहे. तुम्ही कधी गेला तर निवदे या मार्गे जावा. आंबाघाटाच्या पहिला मार्लेश्वरला रोड जातो, त्यामधून पहिला टर्न घेतला की दुसऱ्या टर्नलाच डावीकडे एक रोड गेलेला आहे, तो निवदे गावात गेलेला आहे. तिथून जर तुम्ही जात असाल तर मार्लेश्वरला तुम्ही निवांत आणि चांगल्या रोडने जाऊ शकता. मीही आमच्या पाहुणेकडे आलो होतो, म्हणून मी पहिल्यांदा ओझरे आणि बामणोली, खडीकोळवन या मार्गे मी जात होतो. पण तो सध्या रस्ता आता दुरुस्ती चालू आहे, त्यामुळे या मार्गाने जर तुम्ही गेला तर अतिशय चांगला आहे. कोणतेही वाहन जास्त नाही आहे, निवांतपणे तुम्ही जाऊ शकता. फक्त एवढंच की तुम्ही पाहू शकता की चढ कसे आहेत, आजूबाजूला झाडी डोंगर कसे आहेत. हे एकमेव फक्त कोकणमध्येच पाहायला मिळतं, आपल्याकडे पाहायला मिळत नाही. यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की या म्हणजे एक छोटासा घाट आहे, परंतु एक आरामदायक आहे आणि रोड पण एकदम चांगल्या प्रकारचा आहे. त्यामुळे तुम्हाला कसलंही तिथे पुढे वगैरे असे जाणवणार नाही. फक्त पहिलाच पेज मी सांगितला आहे वरचा तो जरासा एक रोड भाग आहे. नंतर पूर्ण रोड तुम्हाला मार्लेश्वरपर्यंत एकदम सुटसुटीत भेटतो. मी कधीही पाहुण्याकडे यायचं झालं तर या मार्गानेच येतो. हॅलो टीचर. निसर्गरम्य कोकण आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतं. मीही या घाटातून जात आहे, तरी तुम्हीही आजमावून पहा हा घाट कसा आहे. छोटासाच घाट आहे, परंतु वेळीवाकडे वळण असल्यामुळे चढ वगैरे आहे. कोल्हापूरकडे जाताना चढ लागतो, सध्या कोल्हापूरकडेच नाही तर चढ लागत आहे. पण निवांतपणे येता जाता माणसंही आजूबाजूला आहेत, शेतामध्ये सर्व कामं चालू आहेत. आजूबाजूला जी घरं पाहताय तुम्ही ती कशी आहेत ते पहा. हे फक्त कोकणमध्येच पाहायला मिळतं, बाकी कुठेही एवढे जास्त पाहायला मिळत नाही. कोकण भाग हा अतिशय सुंदर आणि मस्तपैकी सर्वांना समाजात बसलेला आहे.
आले जवळ